नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर महाशिवरात्री आपण साजरी करतोय, असे अनेक सण आणि उत्सव आपण साजरे करतोय वर्षभरामध्ये। पण आता एक महत्त्वाची वेळ आलेली आहे। आपण खूप दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जेव्हापासून लागू झाला तेव्हापासून खूप मुलं मला एक प्रश्न विचारतायत की सर, MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास कसा करायचा, आन्सर रायटिंग कशी करायची, किंवा ऑप्शनल कोणता निवडावा, असे खूप सारे प्रश्न आहेत। आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे। काय असेल ते उत्तर, कसं मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये हळूहळू कळणार आहेत। तर आता राज्यसेवा या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपला लागू होतोय आणि सप्टेंबरमध्ये आपली परीक्षा आहे। तर खूप मुलं राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला त्यामुळे ते आन्सर रायटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचारणा करतात। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमची जी पूर्वपरीक्षा आहे त्यामध्ये काही बदल झालेला नाहीये। पूर्वपरीक्षा आपली जशी होती तशीच राहणार आहे आणि या पूर्वपरीक्षेमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जाता येणार आहे। त्यामुळे हे विसरून चालणार नाही की पहिले आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बेस एक्झाम पास करायची आणि त्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जायचं। तर आपण या एक्झामसाठी असा एक कोर्स तयार करणार आहोत की ज्यामध्ये प्री, मेन्स, त्यानंतर आन्सर रायटिंग, प्रीची टेस्ट सिरीज, मेन्सची टेस्ट सिरीज, इंटरव्ह्यू गायडन्स, असं सगळं आपल्या कोर्समध्ये इन्क्लूड असेल। हा कोर्स किती महिन्याचा असेल, याची फीस काय असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत। पण त्याआधी जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना या एक्झाम बद्दल काहीच माहित नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण सिलेबस अनालिसिस या ठिकाणी कव्हर करणार आहोत। तर पूर्वपरीक्षेचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला दोन पेपर आहेत या ठिकाणी, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 ला आपण नॉर्मली GS चा पेपर म्हणून ओळखतो आणि पेपर 2 ला आपण CSAT म्हणून ओळखतो। दोन्ही पेपर 200 गुणांचे असतात। कालावधी तुम्ही पाहाल 2 तासाचा कालावधी आहे। इथे मानक म्हणजे कुठल्या लेवलचे प्रश्न असतात इथे लिहिलेले आहे पदवी। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की घटक क्रमांक 1 ते 5 पदवी स्तर, 6 10वी स्तर, 6 10वी 12वी स्तर। आता हे सगळं डिटेलिंग मध्ये मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये समजून सांगेल म्हणजे काय, GS काय, CSAT काय। GS म्हणजे जनरल स्टडीज, CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट। आणि हे प्रश्न आपल्याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात पाहायला मिळणार आहेत। ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे। म्हणजे वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि बहुपर्यायीचा अर्थ काय असतो, मल्टिपल चॉईस। मल्टिपल चॉईस म्हणजे आपल्याकडे ऑप्शन ABCD असणार आहेत। आता महत्वाचा जो मुद्दा आहे की हे आधीपासून चालत आलेले तसंच आहे, यामध्ये काही फरक झालेला नाही। फरक तुमच्या निगेटिव्ह मार्किंग मध्ये झालेला आहे, तो पण मी इथे एक्सप्लेन करेल। आणि महत्वाचा मुद्दा जो आहे की हा जो पेपर 2 आपल्याला दिसतोय CSAT, हा आहे अहर्ताकारी। अहर्ताकारी म्हणजेच काय, क्वालिफाईंग। तर आता याला सिंपल भाषेत सांगायचं झालं तर काय आहे हे तुम्हाला समजेल। इथे 33% असं त्यांनी लिहिलेलं आहे। पुढे तुम्ही जर वाक्य वाचलं, या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल। म्हणजे तुम्ही जरी पेपरच्या दिवशी हे 2 पेपर देताय तरी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा CSAT, कारण CSAT मध्ये 33% म्हणजे 200 आउट ऑफ 66 एवढे मार्क आपल्याला मिळवायचे। आता काही जण म्हणतात पॉईंट मध्ये असेल तर 65 पॉईंट, नाही चालणार, 66 पाहिजे। ते राऊंड फिगर नाही करत। 66 असतील तर चालतील, 66 किंवा त्यापेक्षा जास्त, 66 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहेत ते CSAT मध्ये क्वालिफाय झाले याचा अर्थ ते आता त्यांचा GS चा पेपर चेक होईल आणि GS च्या पेपरमध्ये त्यांना 200 पैकी जेवढे मार्क असतील त्यानुसार मग त्यांची एक मेरिट लिस्ट लागेल। मग आता ही मेरिट लिस्ट नेमकी किती मार्क्सची लागते, तर एक आपण अंदाज असं पकडू शकतो की 90च्या वरती जाईल, 110 पर्यंत असेल, 115 पर्यंत असेल। म्हणजे आतापर्यंतचे जे पण एक्झाम झालेले त्या हिशोबाने आपण हे सांगितलं की 90 to 110 अराउंड आपल्याला कट ऑफ पाहायला मिळेल। पेपरची डिफिकल्टी लेवल कशी आहे, किती जणांनी पेपर अटेम्प्ट केला, खूप साऱ्या फॅक्ट्स असतात, जागा किती आहेत, वॅकन्सीज, त्या सगळ्यांवर ही मेरिट लिस्ट ठरते। पण एक आपण अंदाज लावून घ्यायचा की 60% पर्यंत जाईल असं एक
आपल्या डोक्यात असेल तर त्या हिशोबाने आपण तयारी करू शकतो. ही शाळेची परीक्षा नाहीये की 200 पैकी 198 कट ऑफ लागेल. ही राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे. त्यामुळे याच्या ज्या कट ऑफ असतात या नॉर्मली 50%च्या अबोव्ह असतात, 50 to 60%च्या मध्ये क्लोज होतात. तर त्या हिशोबाने आपल्याला तयारी करायची. तर मी एक जो बदल तुम्हाला म्हणत होतो की नकारात्मक गुणदान हे मुलांना काहींना माहित नसतं, म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग आपण म्हणतोय. तर निगेटिव्ह मार्किंग मध्ये आता त्यांनी जे म्हटलेलं आहे, पेपर क्रमांक 1 करता व 2 मधील डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरता नकारात्मक गुणदान लागू राहील आणि ते असणारे 25% म्हणजे 1/4. आधी होतं 1/3, त्यामुळे हा एक स्लाइड चेंज झालेला आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. याचा अर्थ काय आहे की 4 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नांचे मार्क वजा केले जातील. 1 मार्क वजा होईल असं काही जण म्हणतात, तसं नसतं. आपल्याकडे कसं आहे, जीएसचा 1 प्रश्न 2 मार्काचा आहे किंवा सीसॅटचा 1 प्रश्न आपल्याकडे 2.5 मार्काचा आहे. मग तुमचे जर जीएस मधले 4 प्रश्न चुकले तर तुमचा जीएसच्या एका प्रश्नाचे मार्क जातात, म्हणजे 2 मार्क जातात. सिमिलरली सीसॅटमध्ये जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 प्रश्नाचे मार्क जाणार, म्हणजे 2.5 मार्क जाणार. आणि आता हे काय डिसिजन मेकिंग, तर डिसिजन मेकिंग नावाचे 5 प्रश्न नॉर्मली विचारले जातात. तर या प्रश्नामध्ये मुलांचे निगेटिव्ह मार्किंग नसते. यामध्ये आपल्याला एक सिच्युएशन देऊन त्यामध्ये तुम्ही कसा डिसिजन घ्याल त्याबद्दल विचारलं जातं आणि मग त्यामध्ये पर्याय असतात. मग एकदमच योग्य पर्याय तुम्ही निवडला की जो आपल्याला राज्यसेवेकडून अपेक्षित आहे, तर तुम्हाला 2.5 पैकी 2.5 मार्क दिला जातो. त्याच्या व्यतिरिक्त थोडासा कमी दर्जाचा ऑप्शन तुम्ही निवडला तर तुम्हाला कदाचित 1.5 मार्क मिळेल, 1 मार्क मिळेल. आणि असा ऑप्शन तुम्ही निवडला की जो निवडायला नको हवा होता, तर मग अशा वेळेस तुम्हाला 0 मार्क देण्यात येईल, पण तुमचे मार्क निगेटिव्ह होत नाही. तर पूर्वपरीक्षेचं हे आपल्याला सप्टेंबरमध्ये या पूर्वपरीक्षेला सामोरं जायचंय. मग या पूर्वपरीक्षेमध्ये हे जे 2 विषय जीएस आणि सीसॅट, मग यामध्ये नेमकं काय असतं ते पण इथे मी डिटेलमध्ये दिलेलं आहे. पेपर 1 जो आपला दिसतोय 200 गुणांचा, तर त्यामध्ये आता एक जनरली आपण लास्ट इयर पेपर्सचा अनालिसिस करून सांगू शकतो की त्यामध्ये कोणत्या टॉपिकवरती किती क्वेश्चन नॉर्मली विचारले जातात. पहिलं तुम्हाला दिलेलं आहे राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी. तर याला आपण साध्या भाषेमध्ये करंट अफेअर्स म्हणतोय. करंट अफेअर्सचे नॉर्मली 15 क्वेश्चन तरी असतात. भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ, आणि इथे हा शब्द महत्वाचा असतो, महाराष्ट्राच्या भारांशासह. तर आपण एमपीएससीची एक्झाम देतोय तर भारताचा इतिहास जरी आपण करतोय तरी त्यामध्ये महाराष्ट्राला फोकस केलं जातं, कारण एमपीएससीची ही परीक्षा आहे. आणि आपल्याला इथे भारताची राष्ट्रीय चळवळ म्हणजे मॉडर्न इंडियावरती जास्त भर द्यायचा आहे. पण भारताचा इतिहास हा शब्द दिलेला आहे, तर त्यामध्ये मग एन्शियंट, मिडिवल सगळा पार्ट आला तुमचा. तर यामध्ये तुम्ही बघू शकता नॉर्मली 15 क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर भूगोल, महाराष्ट्र, भारत, जगाचा भूगोल, प्राकृतिक, सामाजिक, यावरती पण तुम्ही 15 प्रश्न पकडून चला. त्यानंतर आहे भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज. म्हणजे याला समअप जर केलं एका शब्दात तर आपण याला राज्यशास्त्र किंवा पॉलिटी असं म्हणू शकतो. यावर पण आपण 15 प्रश्न पकडा. त्यानंतर आपल्याला आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास. आता हे काही जण म्हणतात सर नवीन सब्जेक्ट. नवीन सब्जेक्ट नाहीये, इकॉनॉमिक्स आहे ते, पण त्यांनी टॉपिकचं नाव टाकल्यामुळे मुलांना कधी कधी कन्फ्युजन होतं. तर इकॉनॉमिक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे अर्थशास्त्र, तर अर्थशास्त्राचे टॉपिक्स आहेत. यावरती तुम्ही 15 प्रश्न पकडा. 15 15 15 15 15 75 क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहेत. आणि नॉर्मली पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट हा जो आपला घटक आहे, तर यावरती 5 प्रश्न म्हणजे 80 क्वेश्चन आपले झाले. आणि राहिलेला विषय सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानावरती सगळ्यात जास्त आतापर्यंत वेटेज आपल्याला दिसते, 20 क्वेश्चन्स. कारण सामान्य विज्ञानामध्ये कसं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3 ब्रांच आहेत, त्यामुळे क्वेश्चन विचारण्यासाठी पण आपल्याला चान्सेस पण जास्त मिळतात. तर हे आयोगाने कुठे लिहून दिलेलं नाहीये, हे आम्ही तुम्हाला कशाच्या बेसिसवर सांगतोय, लास्ट इयर पेपरचं आम्ही अनालिसिस करतो त्यावरती आम्ही हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये थोडे पुढे मागे चेंजेस होऊ शकतात. 1-2 प्रश्न कमी जास्त झाले, चालू घडामोडीचे 17 प्रश्न आले, इतिहासाचे 13 आले, होऊ शकतं. काही जण एखादा प्रश्न इतिहासाचा असेल, एखाद्या घटनेला समजा 100 वर्ष पूर्ण झाली ऐतिहासिक घटनेला, त्यामुळे त्यांनी तो प्रश्न विचारला, तर मग लोकांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये, मुलांमध्ये त्यामध्ये संभ्रम निर्माण होतो की हा इतिहासाचा प्रश्न का चालू घडामोडीचा. एखादा प्रश्न समजा हवामानाबद्दल विचारला, आता समजा आम्लपर्जन्य, ऍसिड रेन विषयी क्वेश्चन विचारला, तर ऍसिड रेनमध्ये कोणते वायू कारणीभूत आहेत असा प्रश्न आला, तर मी म्हणेल की सामान्य विज्ञानचा प्रश्न, पण एखादा म्हणेल की नाही ऍसिड रेन मग पर्यावरणाचा प्रश्न. तर हे स्लाइड थोडे मोडे पुढे मागे होऊ शकतं, त्याचं एवढा जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पण हा एक जनरल व्ह्यू आहे तुमच्या समोर की पेपर 1 आपल्याला क्लिअर करायला एवढे सब्जेक्ट करायचे, त्यामध्ये एवढं वेटेज असतं. यामध्ये आपण शाळेच्या परीक्षेसारखे एखाद्या विषयाला मी ऑप्शनला टाकतो, मग दुसरा विषय करतो,
तर असं आपण नाही करू शकत, कारण यामध्ये काही सांगता येत नाही. कधी कधी कमी जास्त प्रश्नांची संख्या झाली तर आपण तेवढी रिस्क घेऊ शकत नाही. आणि आता पूर्णतः या पेपरवर आपलं मेरिट लागणार आहे, त्यामुळे याचं महत्व अजून वाढलेलं आहे. याच्या आधी तुम्ही जर जुना पॅटर्न बघितला असेल तर जुन्या पॅटर्नमध्ये कसं होतं की जीएस आणि सीसॅट दोघांचं मिळून कॉम्बिनेशन होऊन 400 पैकी कट ऑफ लागायचे. मग त्या काळी कसा आहे हिशोब की सीसॅटमध्ये एखादा जास्त मार्क मिळवून जीएस मध्ये कमी असले तरी क्लिअर व्हायचा. तर आता तसं नाही, आता त्यांनी सीसॅटला महत्व दिलंय, पण सीसॅटला त्यांनी क्वालिफाईंग ठेवलंय. म्हणजे तुमचा सीसॅट क्लिअर झाला, त्यामध्ये तुम्हाला 66 पेक्षा जास्त मार्क मिळाले की मग तुमचा हा पेपर चेक होणार आणि यावर तुमची मेरिट. मग त्या सीसॅटमध्ये 66 पेक्षा जास्त मार्क कसे मिळवायचे, मग ते काय कसं करायचं, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. तुम्हाला माहिती आहे की मी जनरल सायन्स या ठिकाणी शिकवतोय, ह्या विषयामध्ये काय करायचं ते पण मी तुम्हाला सगळं कव्हर करून देणार आहे. सीसॅटचं स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तुम्ही या ठिकाणी जोडून राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी हळूहळू कळतील. तर हे पेपर 1 बद्दल आपण बोललेलो आहे. आता पेपर 2 बद्दल आपण बोलणार आहोत. तर आता पेपर 2 म्हणजे आपला सीसॅट. तर आता जे सीसॅटचं मी आता बोललो, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, मग यामध्ये काय काय येतं, आकलन म्हणजे रिडिंग कॉम्प्रेन्शन, संवाद कौशल्यासह आंतरव्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध तर्क, विश्लेषणात्मक क्षमता. तर हे असं सगळं जर मी वाचलं तर मुलं कन्फ्यूज होतील, पण एक साधं सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं, रिडिंग कॉम्प्रेन्शन म्हणजे आपण म्हणतो उतारे, पॅसेजेस, की ज्यामध्ये मराठी इंग्लिशमधले उतारे असतात, त्याचे प्रश्न असतात, ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. मग किती उतारे कुठले येतात, काय येतात, याचा एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. आणि तो व्हिडिओ कुठे मिळणार आहे, याच आपल्या चॅनलवर. आपला चॅनल म्हणजे कोणता, या ठिकाणी तुम्ही नाव पाहताय एकाग्र अकॅडमी. तर या अकॅडमी मार्फतच आपण तुमचे जे प्रश्न होते त्याचं उत्तर शोधलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवरती जास्तीत जास्त फ्री मटेरियल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही जे विचारणा केली होती की सर नवीन बॅचचं काय, तर त्याबद्दल पण तुम्हाला माहिती याच लेक्चरमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे कोणीही लेक्चर सोडून मध्येच निघून जाऊ नका, खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी पुढे येणार आहेत. आता हे पेपर 2 बद्दल आपल्याला, तुम्हाला जसं मी म्हटलं की या 200 पैकी आपल्याला 66 मार्क मिळवायचे, किंवा त्याच्यापेक्षा किती जास्त मिळवले, एखादा म्हणेल मला 150 मिळवायचे, मिळवा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त 66च्या कमी नका मिळवू. 66 पेक्षा जर कमी मिळवले तर काही फायदाच नाही, कारण तुम्ही मुख्यसाठी जाऊ शकणार नाही, कारण तुमचं मेरिट जे आहे हे क्वालिफाईंग आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की हा पेपर 2 आहे, पण पेपर 2च चेकिंग करून मग हे 66च्या वर ज्यांचे मार्क आहेत ते त्यांचे 1चे मार्क कन्सिडर करणार आहे. हे दोघांचं जे बेरीज होते ते सगळं आता बंद झालेलं आहे. हे निर्णय क्षमता काय असतं, तर मी तुम्हाला विथ क्वेश्चन पूर्ण डिटेलमध्ये हे सांगेल. आता साध्या भाषेत मी तुम्हाला जे सांगत होतो की यामध्ये पॅसेजेस असतात, डिसिजन मेकिंगचे प्रश्न, म्हणजे एखादं तुम्हाला एखादी समजा काही त्यांनी सिच्युएशन दिली, त्याच्यावर आधारित तुमचा डिसिजन काय त्याबद्दल विचारलं. त्याच्या व्यतिरिक्त असतं गणित बुद्धिमत्ता. आता हे जे दिलेले तर्क, विश्लेषण, हे सगळं बुद्धिमत्ता नावाचा विषय, ज्याला आपण रिझनिंग म्हणतो. आणि अंक, त्यांचे संबंध, तक्ता, आलेख, इथे तर दिले 10वी स्तर, म्हणजे गणितचे येणारे ते 10वीचं, जास्त काय अवघड नाहीये. आणि मराठी भाषा, इंग्रजी भाषा, आकलन कौशल्य हे पण 10वी 12वीचं. त्यामुळे यामध्ये जे गणित आहे ना, ते आपण 11वी 12वीचं गणित नाही येत, आपण 10वी पर्यंत सगळ्यांनी गणिताचा अभ्यास केलेला आहे, तर त्यातलंच आहे. मग आता एखादा जर मुलगा म्हटलं की सर मला गणित तर काहीच येत नाही, मग मी काय करू, राज्यसेवा करू का नको. तर एखाद्या विद्यार्थ्याला गणित काहीही येत नसेल, तो म्हणत असेल मला बेरीज पण येत नाही, तरी आपण त्याला राज्यसेवा पास करून देऊ शकतो, कारण गणित हा विषय मुख्य परीक्षेमध्ये कुठे नाहीये. आणि मग पूर्व परीक्षेमध्ये पण आपण काय करू शकतो, पेपर 2 मध्ये आपण इतर टॉपिक करून गणिताला ऑप्शनला ठेवून पण आपण पास होऊ शकतो. मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला म्हटलं की कुठलाच विषय आपण ऑप्शनला ठेवू शकत नाही, पण ते जीएस साठी होतं. पण आपण या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता असे विषय ऑप्शनला टाकून पॅसेजेस, डिसिजन मेकिंग, जे सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती पण हा पेपर क्वालिफाय करू शकतो. मग तो कसा क्वालिफाय करायचा आहे त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे, तो तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला त्याची स्ट्रॅटेजी मिळेल. आता हे प्रीच्या बाबतीत आपण बघितलं तर प्री आपली सप्टेंबरमध्ये होईल नॉर्मली. तुम्हाला डेट ऑलरेडी आपल्याला जे कॅलेंडर रिलीज झालेलं आहे त्यामध्ये टाइम टेबलमध्ये दिलेलं आहे. तर प्री नंतर नॉर्मली 3 ते 4 महिन्यानंतर मुख्य परीक्षा असणार आहे. आता यावेळेस पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, त्यामुळे कदाचित मुख्य परीक्षा अजून थोडी लांबू पण शकते. त्याबद्दलचं तुम्हाला जी डेट आहे ती अजूनपर्यंत माहिती नाही, पण आता आयोग सांगेलच कधी असेल ती. तर आता मुख्य परीक्षेमध्ये जो बदल झालेला आहे की मुख्य परीक्षा काय असणार आहे, आता मुख्य परीक्षेमध्ये लेखी परीक्षा आपण ज्याला म्हणतोय 1750 गुण
आणि प्रश्नपत्रिकांची संख्या दिलेली 9. त्यानंतर आपल्याला मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणीचे 275 गुण आहेत आणि टोटल मार्किंग झाली आपली 2025. आता परत एकदा या ठिकाणी आता हे 9 पेपर, तर आता इथे पण काही जणांचं कन्फ्युजन होतं की सर मग 9 पेपर आहेत आणि मग हे 1750 वरती लिहिलंय. मला काही जणांनी मेसेज केला की सर ह्याची टोटल तर 1750 होत नाही, मग इथे 1750 का लिहिले. तुमच्यासाठी नवीन आहे, आमच्यासाठी हे सगळं जुनंच आहे. कारण आम्ही ऑलरेडी गेले 5 वर्ष UPSC ला शिकवतोय आणि UPSC मध्ये हे तर खूप जुने. हे आता आपण काय केलं, महाराष्ट्राने काय विचार केला, UPSC मध्ये महाराष्ट्राच्या मुलांचा टक्का हा थोडा कमी दिसतोय. आपण बघतो दरवेळेस UPSC चे पास होतात, पहिला रँकर आपल्याला महाराष्ट्राचा दिसतच नाही. त्यामुळे थोडंसं एक असं झालं की काही स्टेट्समध्ये कसं आहे की जे UPSCचं पॅटर्न आहे तेच सेम, तेच त्यांच्या स्टेट PSCचे. पण आपल्याकडे काय होतं की MPSC मध्ये आपण ऑब्जेक्टिव्हला जायचो आणि UPSC असते डिस्क्रिप्टिव्ह. मग त्यामुळे आपली मुलं त्या ठिकाणी एवढं कॉम्पिटिशन करून होती शकत. म्हणून मग आपण काय केलं, ॲज इट इज UPSCचा पॅटर्न इकडे लागू केला. म्हणून मला पर्सनली वाटतं, म्हणजे तुम्ही पण विचार करा मी जे बोलतोय ते खरं वाटतंय का, की आपल्याला अशा एका कोचिंगची आवश्यकता आहे की जो UPSC सेक्टरमध्ये काम करतोय सुरुवातीपासून. कारण तोच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंग कशी असते, त्यानंतर ऑप्शनल मध्ये कसा अभ्यास करायचा, एसे रायटिंग काय असते, इथिक्स हा जो एक महत्वाचा विषय आहे की जो याआधी तुम्ही कधी ऐकला नसेल, तो विषय पण मी शिकवणार आहे तुम्हाला. तर माझं हे पर्सनल मत आहे की मी आता खूप जणांचं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी पण मुलं आहेत त्यांचं एकच मत ऐकलं की सर आम्ही जिथे पण लेक्चरला जातोय किंवा डेमो पाहतोय, आम्हाला फक्त एकच दिसतंय की हे लोक डिस्क्रिप्टिव्हचं शिकवतच नाहीये, सगळीकडे ऑब्जेक्टिव्हच चाललंय. मग आता त्याचं रिझन तुम्हाला माहिती आहे. आता ह्या लोकांसाठी पण नवीन आहे, जसं तुमच्यासाठी नवीन आहे तसं या लोकांसाठी पण सगळं नवीन आहे. म्हणून एक सिंपल आपलं तुमच्यासाठी माझं एवढंच म्हणणं असेल की जे लोक ऑलरेडी UPSC ज्यांनी दिलेली आहे अशा लोकांचं गायडन्स तुम्ही घ्या, अशा लोकांना विचारा. कारण आन्सर रायटिंग आणि ऑब्जेक्टिव्ह यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह एक्झामच द्यायचे तर मग तुम्ही गट ब आणि क साठी तयार राहा. कारण ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करून तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा प्रयत्न करत असाल तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. आन्सर रायटिंग, उत्तरं लिहिणं ही खूप वेगळी कला आहे. एक पेपर आपला 3 तासाचा असतो. लहानपणी 3 तासात आपण 100 मार्काचा पेपर लिहिला मराठीचा 10वीत असताना, आणि त्या 100 मार्कामध्ये पण मध्ये ग्रामरचे प्रश्न, त्यानंतर गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, कोण कोणास म्हणाले, असे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न पण होते. पूर्ण 100 मार्काचं लिखाण पण आपण अजून कधी केलं नाहीये 3 तासात. इथे तर 3 तासात आपल्याला 250 मार्काचं लिखाण करायचं आहे. आणि मग त्यासाठी आपल्याकडे किती वोकॅब्युलरी असणं गरजेचं आहे, किती शब्दसंपत्ती असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अशीच लोक गाईड करू शकतात ज्यांनी स्वतः आन्सर लिहिलेलं. त्यामुळे माझं म्हणणं असेल की स्वतःवरती एक्सपेरिमेंट करू नका. जे लोक एक्सपेरिमेंट करण्यासाठी बसलेले आहेत अशा लोकांकडे जाऊन तुमच्यावरती ते एक्सपेरिमेंट होतील आणि मग तुम्ही मग नंतर पुढे म्हणाल सर 2-3 वर्ष वाया गेले. तर ही वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी माझी फक्त तुमच्यासाठी एकच सल्ला आहे, तुम्ही कोणाकडूनही गायडन्स घ्या, पण अशा व्यक्तीकडनं घ्या की ज्याने स्वतः UPSC दिलेली, जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी करताय. कारण हे जे 1750 दिसतंय तर यामध्ये आता काय आहे हे तुम्ही बघा. तर पेपर आपल्याला 9 दिसतंय तिथे, पण यामध्ये पण त्यांनी आता एक वेगळा ट्विस्ट ठेवलाय. पहिले 2 पेपर ठेवलेले आहेत विषयाचे, मराठी आणि इंग्रजी, आणि हे विषयाचे 2 पेपर आहेत क्वालिफाईंग. जर तुम्ही या 2 क्वालिफाईंग पेपरमध्ये क्वालिफाय झाला तरच तुमचे पुढचे पेपर त्या ठिकाणी गुणवत्तेसाठी ग्राह्य धरले जातात, गुणवत्तेसाठी गणना करायचे पेपर असं त्यांनी लिहिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे, म्हणजे स्टोरी सिंपल आहे. त्यांना जर तुम्हाला अधिकारी बनायचंय तर तुम्हाला लँग्वेज तर आली पाहिजे. तुम्ही लोकांशी कम्युनिकेट कसं करणार? महाराष्ट्रात राहताय तर मराठी गरजेचीच आहे, आणि ऑफिशियली डॉक्युमेंटेड लँग्वेजमध्ये आपण इंग्लिश वापरतो, तर तुम्हाला मराठी इंग्लिश बेसिक तर आलं पाहिजे. ते म्हणत नाही तुम्हाला कर्सू रायटिंग लिहून दाखवा आम्हाला इंग्लिशमध्ये, किंवा इंग्लिशमध्ये टॉकिंग करून दाखवा, कारण इंटरव्ह्यूला तर तुम्हाला मराठीमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा आहे. मग त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांच्या छोट्या अपेक्षा आहेत तुमच्याकडनं की बाबा 300 पैकी 25% मार्क तरी मिळवून दाखव. मग 300 पैकी 25% म्हणजे किती? 300 पैकी 75. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तुमच्याकडनं जास्त अपेक्षा नाहीये. जसं आता सीसॅटला ते म्हटले 33%, तसं इथे क्रायटेरिया दिलाय 25%. म्हणजे तुम्हाला लँग्वेजमध्ये 25% पाडून दाखवायचे. जर तुम्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये 75 और अबव 75 गेले तर तुम्ही क्वालिफाय झाले, आणि मग नंतर पुढचे जे पेपर आहेत
त्याचे तुमचे मार्क्स टोटल करून 1750 होतात. खूप लोकांचा तोच प्रश्न होता की सर 1750 टोटल होतच नाही. आता इथे जर मी बघितलं 25 दुने 50 75 हे झाले आपले 1000 आणि हे झाले 1750. तर ते लोक काय करत होते, ह्याची पण ऍडिशन करत होते. मग ते म्हणायचे 1750 आणि 600, मग सर खूप मोठं होते टोटल. तर हे आपल्याला, तुम्ही आता इथे मला तर मराठी एकदम भारी येतं, मी 300 पैकी 200 मिळवतो, मिळवा, पण ते मार्क धरणारच नाहीये. टोटलमध्ये हे मार्क धरणार आहे, हे फक्त आपल्याला कशासाठी आहे, क्वालिफाय करण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला मी आयडिया सांगतो. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, आपलं जो सीसॅट आहे त्या सीसॅट मधला जो पेपर असेल किंवा मराठी इंग्रजी याबद्दल आपलं नॉलेज किती हे चेक करायचंय. आणि चेक कसं करायचं, तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला त्याचे आपल्याकडे जे पेपर टेस्ट सिरीज बनलेली ती टेस्ट सिरीज तुम्हाला देतो. ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर आपले जे शिक्षक आहेत ते चेक करून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पाठवतील. तुमचा स्कोर किती होतोय बघा. आता समजा 300 पैकी तुमचा स्कोर आला 100, 120, तर याचा अर्थ काय आहे, आपल्याला इंग्लिश आणि मराठी बऱ्यापैकी येते. किंवा सीसॅट मध्ये 200 पैकी तुमचा स्कोर जर आला 80 किंवा 100, 120, तर आपल्याला चांगले येते. मग याने काय होईल की असे 2-3 पेपर देऊन आपल्याला कळेल की आपली लेवल कुठपर्यंत गेली. जर आपली लेवल योग्य प्रकारे डेव्हलप झालेली आहे आणि आपल्याला जर हे येते, तर मग आपल्याला याचा एक्स्ट्रा स्टडी करायची गरज नाही. मग आपले हे जे विषय आहेत हे आपण कमी करून आपण जास्त फोकस जनरल स्टडीजला देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला कोणी सांगितलं नाही, म्हणून तर हा लेक्चर पाहणं खूप गरजेचं आहे. आता काही जण लेक्चर मधून सोडून गेले, त्यांचं आता हे गेलं महत्वाचं. त्यामुळे कसं असतं की प्रत्येक गोष्टीला आपल्यामध्ये संयम असणं गरजेचं आहे. तुम्ही संयमाने हे लेक्चर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हाला खूप सारे असे छोट्या छोट्या हिंट आणि ट्रिक्स मध्ये मिळणार आहे. कदाचित हा व्हिडिओ तुमचा लाईफ चेंजिंग व्हिडिओ पण असू शकतो जर फॉलो केलं तर सांगितलेल्या गोष्टी. आता हे झालं क्वालिफाईंग झाल्यानंतर मग पेपर 3, 4, 5 आता हे येतं. आता एसे रायटिंग आहे, निबंध म्हणतो याला आपण. हे GS1 सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, 3, 4, त्यानंतर हे वैकल्पिक काय असतं, ऑप्शनल 1, ऑप्शनल 2. मग हे असे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे 7 पेपर. मग हे जे 7 पेपर आहेत, हे 7 पेपर मिळून तुमची टोटल झाली 1750. इथे प्रश्नपत्रिकांची संख्या 9 दिलेली आहे, कारण त्यामध्ये त्यांनी मराठी आणि इंग्लिश पण पकडलं. पण आपल्याला हे 1750. मग आता मग सर GS1 मध्ये काय असतं, 2 मध्ये काय असतं, सगळं सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. जास्त टेन्शन नाही घ्यायचं, सगळं पुढच्या स्लाइडमध्ये मिळणार आहे. मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता पेपर. क्वेश्चन तुम्हाला दोन्ही भाषेत मिळणार आहेत. प्रत्येक पेपरला तुम्हाला 3 तासाचा कालावधी असणार आहे. आणि महत्वाचं, एका दिवशी 2 पेपर असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता हे जे पेपर तुम्ही पाहताय, एका दिवशी 2 पेपर तुम्हाला द्यावे लागतील. वर्णनात्मक पारंपरिक. आता हे वर्णनात्मक पारंपरिक याचा अर्थ काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह अँड ट्रेडिशनल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला आन्सर रायटिंग करायचंय. आता आलं आन्सर रायटिंग. स्टार्टिंगलाच आन्सर रायटिंग नसतं, स्टार्टिंगला प्री पण पास करावी लागते आन्सर रायटिंगला जाण्यासाठी. मी बघितलं काही ठिकाणी, मी म्हणजे हसावं की रडावं हा प्रश्न पडला. मुलगा गेला लेक्चरसाठी की सर मला MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा क्लास लावायचा आहे. मुलाला 2 प्रश्न दिले आणि सांगितलं उत्तर लिहून दाखव. अरे त्याला काहीच माहित नाही, तो स्टार्ट करतोय, त्याला पहिल्या दिवशी कसं काय आन्सर रायटिंग येईल, त्याला नॉलेज पण नाही आहे त्या विषयाचं काहीच. त्यामुळे कसं आहे की आन्सर रायटिंग कधी करायची, कशी करायची, किती करायची, सगळ्या गोष्टींचा एक वेळ आहे, सगळ्या गोष्टींची एक पद्धत आहे, एक प्रक्रिया आहे. आपल्याला ती स्टेप बाय स्टेप फॉलो करावी लागणार आहे. नाहीतर मुलगा काय करतोय, वही बनवतोय, त्याच्यावरती फक्त दिवस रात्र काहीतरी लिहित राहतोय आणि काय पुढे काय मग त्याचं. त्यामुळे आपल्याला ना प्रीला, मेन्सला किती वेळ द्यायचा, काय द्यायचं, हे सगळ्याचं एक प्रॉपर प्लॅनिंग करावं लागणार. त्यामुळे ज्यांना खरंच असं वाटतं की फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपल्याला राज्यसेवा क्लिअर करायची, तर तुमच्यासाठी एक 1 स्टॉप सोल्युशन आपण तयार केलेलं आहे. ते 1 स्टॉप सोल्युशन काय आहे ते इथे तुम्हाला दिसतंय. तर आपल्या नवीन अभ्यासक्रमानुसार आपण इंटिग्रेटेड बॅच घेऊन येतोय. आता या इंटिग्रेटेड बॅचेसची वैशिष्ट्य काय, तर महत्वाचं म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये दोघांमध्ये उपलब्ध आहे. मुलांचा प्रॉब्लेम यायचा की सर काही पार्ट आम्हाला इंग्लिशमध्ये कळत नाही, जसं आता आपला सायन्स विषय, टेक्नॉलॉजीचा पार्ट मराठीमध्ये पटकन मुलांना समजत नाही, तर टेन्शन नाही, दोन्ही भाषेत आपल्याकडे उपलब्ध आहे. पूर्ण तयारी आपण करून घेणार आहे. आता 25-26 ची आपण तयारी करून घेणार आहे, याचा अर्थ अंडर ग्रॅज्युएटसाठी नाही असं नाही. 26, 27, 30 कधीची तयारी करायची, सगळी तयारी करून घेऊ आपण. पण आत्ताची जी बॅच आहे ती आपण इंटिग्रेटेड 25-26 वाल्यांसाठी घेतली आहे. पण या बॅचेसमध्ये अंडर ग्रॅज्युएट मुलांना पण आपण कव्हर करणार आहे, त्यांच्याकडनं पण सगळं डिटेलिंग करून घेईल.
डेली अँड वीकली आन्सर रायटिंग अँड एसे प्रॅक्टिस. आता डेली कधी करून घ्यायची, वीकली कधी करून घ्यायची, तुमचं जसा जसा सिलेबस होईल मग त्या सिलेबसवर आधी जे प्रश्न आलेले UPSCचे त्यांना आपण कन्वर्ट करून घेतलेले. ऑलरेडी आपल्याकडे सगळं मटेरियल रेडी आहे, त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन दिले जातील आणि प्रत्येक प्रॉपर UPSCची एक्झाम दिलेला शिक्षक, एक्झाम दिलेले विद्यार्थी, जे ऑलरेडी मेन्स इंटरव्ह्यू वगैरे क्रॅक केलेले आहेत अशा लोकांकडून तुमचे पेपर चेक केले जातील, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार. त्यांना ऑलरेडी त्या ठिकाणी एक्सपिरियन्स असणार आहे, त्यांनी लिहिलेले. तुम्हाला मॉक आपण हे पण देणार आहे, मॉक टेस्टच्या बरोबर मॉक आन्सर शीट्स पण प्रोव्हाइड करणार, की असं लिहायचं हे पण सांगणार आहे. फक्त प्रश्नपत्रिका नाही, उत्तरपत्रिका पण देणार. पूर्व मुख्य मुलाखत सगळ्याची तयारी आपल्याकडे आहे. पॅनल आपला ऑलरेडी रेडी आहे. ऑलरेडी ज्यांनी UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत, काही जण मोठ्या पदावर आहेत असे व्यक्ती पण आपल्याकडे या ठिकाणी, ऑफिसर्स पण येणार आहेत मुलाखतीसाठी. त्यानंतर डिजिटल बोर्डवर आपले हे सारे लेक्चर्स असतील, त्यामुळे तुम्हाला पूर्ण सगळं PPT मध्ये डिटेलिंगमध्ये मिळेल. विथ डायग्राम्स, काही टेन्शन नाही, सगळ्या PDF तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील नोट्सच्या. आणि हा इम्पॉर्टंट जो पार्ट आहे, अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक, कोर, कन्सेप्च्युअल अँड करंट लेक्चर्स. तुम्हाला कोर पण सांगितलं जाईल, कन्सेप्ट सांगितली जाईल आणि त्याच्याशी रिलेटेड करंटमध्ये काय चालू आहे त्याच्याशी पण जॉईंट करून सगळं तुम्हाला सांगण्यात येणार आहे. सगळे शिक्षक हे आपले अनुभवी असणार आहेत. ऑलरेडी ज्यांनी UPSCची एक्झाम दिलेली आहे, UPSCचे इंटरव्ह्यू वगैरे दिले असतील किंवा काही एक्झाम्समध्ये जे क्लिअर झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांकडून ज्यावेळेस सगळ्या गोष्टी समजून घ्याल, MPSC मध्ये पण आपले झालेले खूप सारे अधिकारी जे आहेत ते पण तुम्हाला या ठिकाणी गायडन्स करतील, इंटरव्ह्यू वगैरे कसं द्यायचं काय आहे. फक्त आता कसं आहे की MPSC मध्ये आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होतो, आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. त्यामुळे आता तुम्हाला जास्तीत जास्त UPSC ज्यांनी क्लिअर केली आहे अशा लोकांकडून गायडन्स देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी डिटेलिंग दिलेली आहे. ऑलरेडी ॲडमिशन आपलं आता स्टार्ट झालेलंच आहे आणि तुम्हाला जसं मी म्हटलं की महत्त्वाचे जे आपले टॉपिक्स आहेत ते मी कव्हर तुमचे करून घेईल. तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी जर ऑफलाईन यायचं असेल तर इथे ॲड्रेस दिलेला आहे, फोन नंबर आहे. तुम्ही सोशल मीडियावरती फॉलो करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी. तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत हे लेक्चर तुम्ही सेंड करा, त्यांना यायचं असेल तुम्ही कधीही येऊ शकता, कॉल करा तुम्ही येण्याआधी तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर. अजून यामध्ये अजून काय काय नवीन ॲड ऑन फीचर्स वगैरे आहेत ते पण तुम्हाला हळूहळू कळेलच. तर आता आपण मागच्या स्लाइडमध्ये जे बघितलं हे GS 1, 2 त्याबद्दल पण मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे काय विषय आहे ते. आता हे जे GS 1, 2 जे आहे, आता पहिले मराठी भाषा इंग्लिश भाषेमध्ये काय येणार. मराठी भाषेचा 300 गुणांचा जो पेपर आहे, या 300 गुणांच्या पेपरमध्ये काय असतं, आता मी हे एवढे डिटेलिंगमध्ये वाचत बसत नाही. तुम्हाला PDF पाहिजे तर आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे PDF आपल्याला मिळून जाईल. तर काय काय इथे दिलेलं आहे बघा. परिच्छेदाचे आकलन म्हणजे साध्या भाषेमध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, संक्षिप्त लेखन म्हणजे सारांश लेखन आपण ज्याला म्हणतो, प्रिसाइज रायटिंग, परिपाठ आणि शब्दसंग्रह, वोकॅब्युलरी पाहिजे, समानार्थी विरुद्धार्थी, त्यानंतर वाक्य रचना, वाक्यात उपयोग करा वगैरे हे सगळं विचारलं जातं. म्हणींचा अर्थ सांगा, विस्तार करा. लघुनिबंध, इथे छोटा निबंध 100 मार्काचा विचारतात. इंग्रजीचं मराठीत भाषांतर, मराठीचं इंग्रजीत भाषांतर. आणि हा पेपर अहर्तकारी, अहर्तकारी म्हणजे काय, क्वालिफाईंग. या पेपरमध्ये 300 पैकी किती पाहिजेत आपल्याला, 75. म्हणजे असं समजा की निबंध 100 मार्काचा, त्यानंतर प्रिसाइज रायटिंग नॉर्मली 50-60 मार्काचं, त्यानंतर पॅरेग्राफमध्ये 50-60 मार्क तुमचे कव्हर होतील आणि समजा याच्यामध्ये जे ट्रान्सलेशन आहे त्याच्यामध्ये 50-60 मार्क कव्हर होतील. असं करून त्यांनी तो 300 मार्काचा पेपर बनवलेला आहे. आता हे जे मी सांगतोय हे UPSCचे जे माझे अनुभव आहे त्याच्यानुसार मी सांगतोय. MPSC फर्स्ट टाइम हे पेपर घेईल, पण जे पण अनुभवातनं आम्हाला माहिती आहे की ॲज इट इज UPSCचे यांनी लागू केलेले, त्यामुळे ते पेपर पॅटर्न तसाच ठेवतील जसं मी तुम्हाला सांगतोय. आणि हे जे मराठी भाषेसाठी आपण जे बोलतोय तेच इंग्रजी भाषेसाठी पण आहे. जसं या जसं परिच्छेदाचे आकलन, संक्षिप्त लेखन, परिपाठ व शब्दसंग्रह, लघुनिबंध. फक्त इथे त्यांनी ट्रान्सलेशन हा पार्ट दिलेला नाही आपल्याला, बाकी ॲज इट इज आहे. इथे पण सेम 300 मार्काचा पेपर, 75 आपल्याला 75 और अबव मार्क्स पाहिजे. हे 2 पेपर आपण पहिले देणार. या 2 पेपरमध्ये आपण क्वालिफाय झालो, मग आपले आले पेपर GS. च्या आधी पहिले निबंध पण एक आहे 250 मार्काचा. आता याच्यामध्ये कसं आहे की उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयावर निबंध लिहिणे आवश्यक असेल. आता इथे जे म्हटलेले बहुविध विषयांवर निबंध लिहिणे आवश्यक असेल, तर यामध्ये नॉर्मली जे आपलं UPSC पॅटर्न आहे की ते पार्ट 1 आणि पार्ट 2, A आणि B असं पार्ट 2 देतात. समजा आपल्याकडे A पार्ट आणि B पार्ट दिला, तर A मध्ये ते समजा 4 सब्जेक्ट देतील, 1, 2, 3, 4, आणि B मध्ये 4 सब्जेक्ट देतील, 1, 2, 3, 4. आणि मग हा 125 मार्काचा निबंध, हा 125 मार्काचा निबंध. मग यापैकी तुम्ही सेकंड चूज करून याच्यावरती निबंध लिहिला, यावरती तुम्ही 4 नंबरचा चूज करून निबंध लिहिला, तुमच्यावर डिपेंड आहे. तर
आधी कसं होतं, UPSC मध्ये एकच निबंध यायचा 250 मार्काचा. पण नंतर कालांतराने त्यांना कळलं की मुलांकडे एवढी वोकॅब्युलरी नाही की 250 मार्कासाठी एक निबंध लिहितील, म्हणून त्यांनी मग आता 2 निबंध केले. मग आपल्या इथे स्टार्टिंगलाच 2 निबंधाचं ते देतील असं मला वाटतंय. आणि मग हे किती शब्दात असतील, काय असतील, मग ते 1250 शब्दात लिहायचे, 2000 शब्दात लिहायचे काय, तर याच्यावरती पण एसे रायटिंगचं पण कोणते सब्जेक्ट असतील हे पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यावर पण लेक्चर मिळणार आहे. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहायचं. येत्या वीकमध्ये तुम्हाला वेगवेगळे लेक्चर्स मिळत जातील. आणि आता म्हणजे तसं बघायला गेलं तर मार्किंग स्कीममध्ये हा आपला पहिला पेपर, इथून आपले मार्क ते काउंट करणार. कारण आता तुम्ही ते क्वालिफाय झाले, आता तुम्हाला निबंधामध्ये, मग सर निबंधामध्ये किती हायएस्ट मिळतात. आता आपल्याला UPSCच्या हिशोबाने जर आपण गेलो तर तुम्ही असं पकडा की 150च्या रेंजमध्ये जाऊ शकतो एखादा मुलगा. पण असं नाही म्हणू शकतो की 250 पैकी मला 230 मिळाले, 240 मिळाले. तुम्ही असं पकडा की 100च्या वरती 150, 160, 170 अशा रेंजपर्यंत जाऊ शकतो. मग ते पुढे मी याच्यापेक्षा पण पुढे जाईल, मग चांगली गोष्ट आहे. गेले तर चांगलंच आहे, पण जे मागच्या ट्रेंड आहे त्यानुसार आपण सांगतोय तुम्हाला. थोडंसं एक आपल्याला फॅक्ट आणि सगळ्या गोष्टी आणि जे रियालिटी चेक देणं पण गरजेचं आहे. आपल्याला उगाच तुम्हाला फसवायचं नाही. नाहीतर मी इथं छाती ठोकणार 250 पैकी 250 पैकी 240, जे होत नाही ते सांगत नाही आपण, जे रियालिटी ते सांगतो की जे आहे ते आहे. आता हे सामान्य अध्ययन 1 नंबर आहे पेपरचा 4, पण इथे लिहिलेलं आहे सामान्य अध्ययन 1 म्हणजे GS1. आता हे मी एवढं सगळं एक्सप्लेन करत नाही बसत तुम्हाला. याच्यासाठी ना, आता मी काही इतिहासाचा शिक्षक नाही तुम्हाला डिटेलिंगमध्ये सांगायला. तर याच्यासाठी आपले जे इतिहास भूगोलाचे जे शिक्षक आहेत ना, ते काय करतील, याच्यावरती एक स्पेसिफिक व्हिडिओ तुम्हाला बनवून देतील सिलेबसचा. त्यामध्ये सिलेबस अनालिसिस असेल, टॉपिक्सवरती वेटेज कुठल्या टॉपिकचं काय असेल ते सगळं देतील. इव्हन दो त्यावर कसे प्रश्न विचारले जातात आणि कसं उत्तर लिहायचं हे पण मिळणार. म्हणजे एवढं सगळं तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. मग हे सगळं कुठे मिळेल, तर आपलं जो चॅनल आहे त्याला तुम्हाला फॉलो करायचंय. तसंच आपलं जे ॲप आहे प्ले स्टोअरवरती, तर त्या प्ले स्टोअरच्या ॲपवरती तुम्हाला PDF आणि तिथे पण तुम्हाला फ्री मधले डेमो लेक्चर्स वगैरे मिळतील. आणि तुम्हाला जर वाटते की यावर्षी रिझल्ट हवाय, तर मग ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता. जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढं चांगलं आहे, कारण तुम्हाला पण माहिती आहे सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे. त्यामुळे आता बाकी गोष्टींच्या नादी लागू नका. काही जण मला तेच परवा मी एका ठिकाणी गेलो तर तो मुलगा म्हणायला लागला, ते त्यांची बॅचमध्ये की सर मग आता राज्यसेवेची तयारी करायची, आम्हाला गट क पण द्यायचे, गट क तर मे मध्ये, मग मे नंतर करू का. मग मे नंतर करू का हा जो प्रश्न असेल ना, तर माझं उत्तर असेल डायरेक्ट पुढच्या वर्षी करा. मे नंतर करू का, स्वप्न बघायचं गावात सांगून आलं मी IAS बनणार आहे, मी उपजिल्हाधिकारी बनणार आहे, आणि नंतर मग 2 महिन्यानंतर म्हणायचं की मला गट क पण करायचे. डायरेक्ट डिसाईड करा पहिले की नेमकं करायचं काय. सगळ्या एक्झाम द्या, मी काही म्हणत नाही की एक्झाम नका देऊ, पण माझं म्हणणं काय की तुमचं जे मेन टार्गेट आहे त्याच्यापासून भरकटू नका. जर तुम्हाला ठरवलंय उपजिल्हाधिकारी बनायचे, तर उपजिल्हाधिकारीसाठी तयारी करा. आत्तापासूनच लागा. तुम्ही मे पर्यंत वाट पाहाल, 2 महिने गेले, मार्च एप्रिल, आणि मग मे पण गेला. कारण मग आन्सर की येईल, मग किती स्कोर आला, मग माझा स्कोर चांगला आला तर मग मी मेन्ससाठी तयारी करतो. त्या नादामध्ये सगळा फेजच निघून जाईल ना 1 वर्षाचा. मग तुम्हाला 26 साठीच तयारी करावी लागेल. त्यामुळे हे डिसिजन घेण्याची वेळ आहे. मे पर्यंत थांबू नका. करायची राज्यसेवा तर डायरेक्ट स्टार्ट घ्या. जेवढ्या लवकरात लवकर स्टार्ट घ्याल तेवढं चांगले. आता इथे मी काय करतो, तुम्हाला फक्त सब्जेक्टचं नाव सांगतोय. GS1 मध्ये आपल्याला भारतीय वारसा आणि संस्कृती, म्हणजे आपण आर्ट अँड कल्चर असं त्याला म्हणतो. हिस्ट्री तर तुम्हाला माहिती आहे, भूगोल, जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. तर हे जे सिलेबस आहे आणि UPSCचं सिलेबस आहे, तुम्ही बाजूबाजूला जर ठेवलं ना, तर तुम्हाला वाटेल जसे जसं कॉपी केले. फक्त हा शब्द एक वेगळा आहे, महाराष्ट्राच्या भारांशासह. त्यामुळे यामध्ये आपल्याला UPSCच्या पॅटर्ननेच घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय मार्गच नाहीये पास होणं. आणि एवढं भारी निर्णय ना मला खूप आवडला मनापासून, कारण तुम्ही एकाच अभ्यासामध्ये दोन्ही एक्झाम ट्राय करू शकता. आणि कसं आहे, आपल्याकडे तुम्ही आता ही बॅच स्टार्ट करणार आणि या बॅचमध्ये अभ्यास करणार, सप्टेंबरला ही प्री देणार. तर याच अभ्यासाच्या जोरावर आपल्याला माहिती आहे UPSCची प्री मे मध्ये असते. तर मग 2026 मध्ये जी मेची एक्झाम येणार ती पण तुम्हाला लगेच मिळणार आहे. याच अभ्यासावर तुम्हाला ती पण द्यायची. मग काही जण घाबरतात, मग सर तिथे तर मग इंग्लिश असतं, हिंदी असतं. इंग्लिश हिंदीमध्ये प्रश्न असतात, उत्तर आपण मराठीत लिहू शकतो. काही जण UPSCला त्यामुळे जात नाहीये, कारण त्यांच्या मनात एवढे गैरसमज भरून ठेवलेले लोकांनी की UPSC म्हणजे इंग्लिश हिंदी. प्रश्न इंग्लिश हिंदीमध्ये जरी असतं तरी आपण उत्तर मराठीत लिहू शकतो. आणि इव्हन दो आपला इंटरव्ह्यू पण मराठीमधनं होतो तिथे.
त्यामुळे आपल्याला हेच कॅरी ऑन करायचं तिकडे. उपजिल्हाधिकारी बनायचे सांगून आल्या गावात, जिल्हाधिकारी बनून जा, अजून भारी होईल. एकाच अभ्यासात होते आता तर काही टेन्शन नाहीये. आधी होतं की नाही युपीएससी वेगळं असतं, एमपीएससी वेगळं, आता ते पण कारण नाही राहिलेले की हे वेगळं ते वेगळं, सगळं सेम आहे आता. मग आपल्याला याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल, सामान्य अध्ययन 1, ज्यामध्ये इतिहासाचे सर पूर्ण डिटेलिंग मध्ये सगळं तुम्हाला कव्हर करून देतील. भूगोलासाठी जे असतील फॅकल्टी ते भूगोलाचं कव्हर करून देतील. तर हा जो पेपर 1 आहे यामध्ये आता हे डिटेलिंग मी खाली जात नाही, यामध्ये इंडियन सोसायटी वगैरे असे काही काही पार्ट आहेत, तर ते तुमचे शिक्षक कव्हर करतील. 250 मार्कचा हा आपला पेपर आहे. नेक्स्ट पेपर जो आहे आपला सामान्य अध्ययन 2. आता सामान्य अध्ययन 2 मध्ये काय आहे, प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध. आता हे इंटरनॅशनल रिलेशन हा एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या काही भारांशाचं, म्हणजे त्यांनी काय केले, ऍज इट इज कॉपी करून फक्त एक शब्द मला वाटते त्यांनी एक्स्ट्रा ऍड केलाय, महाराष्ट्राच्या भारांशाचं. बाकी ऍज इट इज सगळे. आता मला सांगा, भारताच्या संविधानामध्ये महाराष्ट्राचा भारांश काय आणणार तुम्ही? म्हणजे नॉर्मली आपण यामध्ये आपल्याला करायचं तर भारताचंच आहे, फक्त महाराष्ट्राचं थोडंसं एक्स्ट्राचे 2-3 प्रश्न ते विचारतील, बाकी काय त्यात वेगळं पण नसणार आहे. तर हा पार्ट. आता इथे तुम्ही महत्वाचा मुद्दा बघा की प्री मध्ये पण ही नावं होती, प्री मध्ये पण आपण इतिहास केले, प्री मध्ये पण आपण भूगोल केलेले, प्री मध्ये आपण राज्यशास्त्र करणार आहे. म्हणजे प्रीची तयारी करत असताना आपला मेन्सचा पण काही भाग त्यामधनं कव्हर होणार आहे. काही भाग वेगळा आहे पण काही भाग कव्हर होईल. आणि मग आपण असंच प्लॅन करणार आहे ना, मुलांचं प्री मेन्स सगळं व्यवस्थित कव्हर करून त्यावर आधारित प्रश्न. आता प्री मध्ये तुम्हाला जसं आता घटनेची वैशिष्ट्य वगैरेचा प्रश्न येईल. आता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण वेगवेगळ्या देशाकडनं घेतल्या, पण मग त्या का घेतल्या, मग त्याचा आजच्या जर आपण म्हटलं की करंट सिनॅरिओ, आजच्या घडीला त्याचा काय आपण अर्थ काढू शकतो, की ते आज किती आपल्याला उपयोगी पडतंय किंवा नाही पडतंय, मग त्या सगळ्यांचे प्रश्न वगैरे ते सगळं तिथे असणार आहे. मग हे आता तुम्ही बघा, म्हणजे आपला राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा भाग आहे. त्यामध्ये हा पेपर आपला सामान्य अध्ययन 2 झाला. सामान्य अध्ययन 3 जो आहे, ज्यामध्ये आपला हा तंत्रज्ञानाचा पार्ट आहे, तसंच आर्थिक विकास म्हणजे आपण इकॉनॉमीचा भाग म्हणू, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट आलं, आणि महाराष्ट्राचा काही भारांश म्हणजे महाराष्ट्राशी रिलेटेड त्यामध्ये एक्स्ट्राचं जे असेल, समजा महाराष्ट्रात काही मोठ्या आपत्ती घडून गेलेल्या आहेत आपल्याला, जसं आता 26/11 माहिती आहे, त्यानंतर किल्लारीचा भूकंप माहिती आहे, काही काही मोठ्या अशा घटना आहेत. मग त्यावेळेस एनडीआरएफची टीम वगैरे कसं काम करते, काय असतं, तर त्या सगळ्या गोष्टींचं पण ते आपण आपत्ती व्यवस्थापनमध्ये पूर्ण डिटेलिंगमध्ये घेणार आहे. आणि अर्थशास्त्र म्हणजे तुम्ही कसं तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून मी शेवटी एक सगळं लिहून पण देईल, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि हे सगळे पीडीएफ अवेलेबल करून देणार आहे आपण तुम्हाला. त्यामुळे जॉईन राहा आपल्या चॅनलला. टेलिग्राम वगैरेवरती सगळ्या लिंक्स तुम्हाला लेक्चरच्या खाली मिळून जाणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल टेलिग्राम चॅनलची, त्यानंतर आपल्या प्ले स्टोअरचं जे ॲप आहे, सगळ्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर हा आहे नवीन सब्जेक्ट सगळ्यांसाठी. आता तुमच्या सगळ्यांसाठीचा नवीन सब्जेक्ट नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. याला साध्या भाषेत आपण म्हणतो इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड. तर हा पूर्ण पेपर मी तुम्हाला शिकवणार आहे. तर या पेपरमध्ये कसं आहे, आता इथिक्स म्हणजे काय असते, इथिक्स शब्द तर आपण खूप वेळा वापरतो पण त्याचा अर्थ आपल्याला माहित नसतो. आपण कधी कधी एखाद्याला म्हणतो, तुला एवढे साधे सोपे, एवढे पण मॅनर्स नाहीत का, एवढे पण इथिक्स नाहीत का तुझ्यामध्ये. मग इथिक्स म्हणजे काय, की कुठलंही आपण काम करत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण लोकांशी कसं वागतोय, किंवा आपल्यामध्ये ऑनेस्टी आहे का, किंवा आपल्यामध्ये वेगवेगळी जी मूलभूत मूल्य आहेत, सचोटी, सत्यनिष्ठा आहे का, इंटिग्रिटी आहे का, आपण सत्यतेने वागतोय का. साधं सोपं असतं की आपण तिकीट काउंटरमध्ये तिकीट घ्यायला जातोय, तिकीटमध्ये लाईन आहे, तिकीटची लाईन आपण बघतोय आणि अचानकपणे मधूनच तिकीटच्या लाईनमध्ये घुसून तिकीट घेतोय. मग हे कितपत योग्य आहे. मग आता एखादा म्हणजे मला उशीर होतोय, मला लवकर जायचंय म्हणून मी केलं असं. मग आता हे योग्य आहे का योग्य. आता ही एक छोटी उदाहरणं मी तुम्हाला देऊन सांगितलं, पण असे कितीतरी गोष्टी असतात की जे आपल्याला माहिती असतं मनाला की चुकीचं, पण तरी आपण करतो. मग आपण या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जेव्हा जाणार त्यावेळेस मग आपल्यासमोर असे कितीतरी मोठ्या मोठ्या सिच्युएशन येतील. मग त्यामध्ये मग आपण नेमकं काय भूमिका घ्यायची, राजकीय हस्तक्षेप आल्यानंतर आपण कसं वागायचं, आपला पर्सनल त्यामध्ये काही अँगल असेल, आपल्या फॅमिलीशी रिलेटेड काही गोष्टी असतील, मग त्यावेळेस आपण कशा ऍक्शन्स घ्यायच्या. तर हे सगळं या पेपरमध्ये आहे. खूप इंटरेस्टिंग पेपर आहे. केस स्टडीज वगैरे याचा एक स्पेशल व्हिडिओ माझ्यातर्फे तुम्हाला मी देणार आहे, सामान्य अध्ययन 4 इथिक्सचा. त्याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडी कशा सॉल्व्ह करायचा त्याचा एक प्रश्न पूर्ण मी गाईड करून देईल डिटेलमध्ये.
तर हे आपले GSचे पेपर होते 1, 2, 3, 4. आणि 1, 2, 3, 4 मध्ये काय काय विषय म्हणजे आपले सगळे प्रीचेच आहेत, फक्त हे नवीन तुम्हाला दिसते नीतिशास्त्र. त्याचं पण मी एंडमध्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. आता हे बघा, आता ते वैकल्पिक विषय जे होतं ना, ही काय कन्सेप्ट आहे वैकल्पिक विषय? तर वैकल्पिक विषयाला म्हटलं जातं ऑप्शनल. ऑप्शनल, आता ऑप्शनल आधीच्या काळामध्ये 2 ऑप्शनल असायचे, तसं नाहीये. इथे काय आहे, तुम्हाला एकच सब्जेक्ट निवडायचा आहे ऑप्शनल म्हणून, आणि त्याचे 2 पेपर असणार आहेत, पार्ट 1, पार्ट 2. आणि मग आपल्याकडे 26 विषयांची यादी त्यांनी दिलेली. तर तुम्ही यातले कुठलेही ऑप्शनल निवडू शकता. कृषी, पशुसंवर्धन, पशुविज्ञान, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र. आता एवढं सगळं नाही वाचत मी, तुम्हाला काय इंटरेस्टेड आहे तुम्ही बघा. 26 विषय आहेत. आणि आता एक सगळ्यात महत्वाची सूचना, आता एक जण मला म्हटलं, सर मला खूप टेन्शन आलंय सर. म्हटलं का? तर सर मी BSc फिजिक्स आहे. मग मी म्हटलं त्यात टेन्शनचं काय? BSc केली म्हणजे टेन्शन आहे का? तर म्हटलं नाही, पण सर मग मला आता ऑप्शनलला फिजिक्सच घ्यावं लागेल, पण मला फिजिक्स काही येत नाही, मग मी 500 मार्काचं फिजिक्स कसं लिहू? मग तिथेच मला कळलं की कोणीतरी फसवले याला. मार्केटमध्ये एवढं फसवणूक चालू आहे. BSc फिजिक्स झालाय म्हणजे फिजिक्स ऑप्शनल घ्या असा काही नियम नाहीये. तुम्ही जर MBBS झालाय आणि तुम्हाला हिस्ट्रीत आवड आहे, तर तुम्ही हिस्ट्री पण घ्या ऑप्शनल, तुम्हाला कोण नाही रोकत आहे. त्यांनी म्हटले 26 पैकी काही घ्या. आता तुम्ही उद्या म्हणाल की मला विद्युत अभियांत्रिकी घ्यायचंय आणि तुम्ही आर्ट्स आहे, चालेल, ते नाही रोकत आहे. तुम्हाला म्हणत नाही की डिग्री आणा इंजिनिअरिंगची मगच घ्या. इथे कसं आहे, ऑप्शनल, ऑप्शनल म्हणजे वैकल्पिक. वैकल्पिक म्हणजे तुम्हाला निवडायचंय तुमच्या आवडीनुसार कुठला घ्यायचा विषय. बॅकग्राऊंडचं काही घेणं देणं नाही. तुम्ही ग्रॅज्युएट आहेत ना, आर्ट्स, कॉमर्स, काय MBBS आहे का, डॉक्टर आहे का, इंजिनियर आहे, कोण नाही विचारत आहे. आता मी BSc मॅथ्स समजा केलंय आणि मला भूगोलात आवड आहे, मी भूगोल घेईल. एखादा म्हणतोय की मी डॉक्टरकी केली, पण मला ते MBBS मला नाही करायचंय, मला मराठी साहित्य आवडतं, मला मराठी वाचन करायचंय, तो मराठी साहित्य घेईल. हे आपल्यावर आहे, ऑप्शनल तुम्हाला काय घ्यायचं आहे. मग मुलांचा तो प्रश्न, सर कुठला ऑप्शनल निवडायचा, कसं कळेल, कुठल्यात जास्त मार्क मिळतील, कुठला सोपा असतो? सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका लेक्चरमध्ये नाही मिळत ना, सगळ्यासाठी आपल्याला व्हिडिओ बनवावा लागेल. ऑप्शनल कसा निवडावा, कोणता निवडावा, हे सगळं पण आपल्याला घ्यायचंय. पण एवढं सगळं गायडन्स तुम्हाला हवंय, तर तुम्हाला आमच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची, ईच अँड एव्हरी क्वेश्चनची आन्सर तुम्हाला आपल्याकडनं मिळणार आहे. स्पेशल मेंटरशिप तुम्हाला मिळेल. तुम्ही कॉलवर मेंटरिंग घ्या. पण माझं म्हणणं आहे की कॉलवर आपण एवढं डिटेलिंगमध्ये बोलू शकत नाही. समोरासमोर तुम्हाला जर आपल्या सेंटरला व्हिजिट करता आलं तर खूप चांगलं होईल. सेंटरला तुम्ही व्हिजिट करा, तुमचं पूर्ण मेंटरिंग केलं जाईल की नेमका ऑप्शनल कुठला घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, कसं तयारी करायची, काय सगळं तुम्हाला डिटेलिंगमध्ये मिळून जाईल. आता यामध्ये कसं असतं मग, की आता समजा मी भूगोल ऑप्शनल निवडला, तर मग भूगोलाचे मला 2 पेपर येतील, पार्ट 1 भूगोल आणि पार्ट 2 भूगोल, आणि दोघांमध्ये 250-250 मार्क असतील. तर मी आता इथे ना तुम्हाला ते समअप करून सांगतो की मेन्सची स्टोरी काय नेमकी. तर पहिले 2 जे पेपर झाले ते तर लँग्वेजचे झाले, ते लँग्वेजचे आपण सोडून देऊ. आता इथे समजा मी लिहिलं मराठी आणि इंग्लिश, हे लँग्वेजचे पेपर झाले आपले. ते 300-300 मार्काचे. समजा याच्यामध्ये तुम्हाला 75-75 मिळाले म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाले. हे झाला आपला विषय क्लोज. आता पहिला पेपर जो आपला GS1 आहे, तर GS1 मध्ये आपला काय आहे, हिस्ट्री आणि जॉग्राफी, थोडं इंडियन सोसायटी वगैरेचा भाग पण येतो, पण आपण फक्त मेन सब्जेक्टचं नाव घेऊ. त्यानंतर GS2 मध्ये जो आपला भाग आहे, GS2 मध्ये आपण पॉलिटी असं त्याला घेऊयात. पण पॉलिटी बरोबर इंटरनॅशनल रिलेशन, बाकी डिटेलिंगमध्ये प्रत्येकाचा व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी कनेक्ट राहणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. म्हणजे जेवढं जास्त तुम्ही शेअरिंग कराल तेवढं मग आम्हाला मटेरियल टाकायला सोपं होईल. कारण जर कोणी बघतच नसेल, रिस्पॉन्सच नसेल देत, तर मग आमच्या पण काही लिमिटेशन्स येतात. तुम्ही जेवढं याला स्प्रेड कराल तेवढे व्हिडिओज तुम्हाला जास्त मिळणार. पहिले दिवसाला 1 व्हिडिओ, नंतर तुम्ही अजून रिस्पॉन्स देताय, मग दिवसाला 2 व्हिडिओ, 3 व्हिडिओ. मग आपण तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर GS3. GS3 मध्ये आपलं टेक्नॉलॉजीचा भाग आहे, त्यानंतर इकॉनॉमिकचा भाग आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, आणि मग काय किती किती मार्काला येतं, इन्व्हायरमेंटचा भाग आहे. तर ते तुम्हाला त्याचे स्पेशल व्हिडिओ मिळणार आहे. GS4चं जर आपण बघितलं तर GS4 मध्ये जसं मी म्हटलं इथिक्स हा आपला विषय तर घेणारच आहे मी. आणि मग आपले ऑप्शनल, आता ऑप्शनलमध्ये आपला ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2, मग हे 2 ऑप्शनल नाही घ्यायचे, एकाच विषयाचे 2 पेपर असतील. समजा आता मी इथे हे हिस्ट्री घेतलं, जॉग्राफी घेतलं, JEE असेल, तर हे 250, 250, 250, 250, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की GS आपला 1000 मार्कला आहे. त्यानंतर ऑप्शनल म्हणजे 250, 250,
मग ऑप्शनल जे आपलं आहे, ऑप्शनल आपलं 500 मार्कला आहे. म्हणजे GS 1000 मार्कचं, ऑप्शनल 500 मार्कचं, हे झालं 1500. आणि एसे रायटिंग, एसे रायटिंगला मी मुद्दाम इथे लास्टला ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवायला, की एसे रायटिंग 250 मार्काची. म्हणजे हे असं तुम्ही विभाजन लक्षात घ्या. GSचे 4 पेपर 1000, ऑप्शनल 500 1500 आणि एसे रायटिंग 250 1750. आणि मग ह्या 1750 मध्ये तुमचा जेवढा स्कोर असेल त्यावरती तुमची मेरिट लागेल. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला 275 मार्काच्या इंटरव्ह्यूला सामोरं जायचं. मग 1750 आणि 275, मग हे जर तुम्ही टोटल करताय तर ही तुमची टोटल होती 2025. टोटल बघा किती आली, 2025. इयर काय 2025. म्हणजे चांगले साईन दिसत आहेत यावर्षी पास होण्याचे. म्हणून सांगतोय 2025 फर्स्ट टाइम आहे. तुम्ही ऐकलं असेल पहिल्यांदा ते जास्त टेन्शन देत नाही मुलांना, सोपा पेपर देतात. मग सोप्यामध्ये लवकर निघून जा. कारण मी तुम्हाला सांगतो ट्रेंड, मुलांचं, काही मुलं घाबरलेल्या अवस्थेत आहे की अरे डिस्क्रिप्टिव्ह झालं मग मी काय करू, मला तर ऑब्जेक्टिव्हची सवय आहे, मग मी तर आता डिस्क्रिप्टिव्ह देणार नाही. ऑलरेडी कॉम्पिटिशन कट डाऊन होतंय. काही जण थांबलेत, पहिला पेपर होऊन जाऊ दे, मग आपल्याला आयडिया येईल, मग नंतर करू. मग यामध्ये आपल्याकडे एक काय अपर हँड काय आहे की लोक थोडीशी निगेटिव्ह चालली आहेत आणि कमी लोक या ठिकाणी वळत आहेत. मग जिथे कमी आहे त्या ठिकाणी तुमची कॉम्पिटिशन कमी झाल्यामुळे तुमचा चान्स वाढतोय पास होण्याचा. पहिल्या अटेम्प्ट मध्ये निघून गेला, झालं 2025 मध्ये क्लिअर. नंतर मग बाकीच्यांना गाईड करा, इथेच येऊन व्हिडिओ बनवा, सत्कार घ्या आमच्याकडून. मग तुम्ही सांगा कसं शिकवलं, काय झालं. बघा आता तिथून इथे पोहोचण्याचा मार्ग तर दिलाय, पण त्या मार्गावर चालण्याचं काम तुमचं आहे आता. तर हे बाकीचं तर कमाल वेळ मर्यादा वगैरे तर तुम्हाला माहिती असेल, पण हे जस्ट मी एक स्लाइड ऍड करून दिले. खूप लोकांना माहिती नसतं. 38 पर्यंत आपल्याला एज लिमिट आहे आणि बाकी इतर कास्ट कॅटेगरीचे या ठिकाणी दिलेले आहे. PSI करतात फक्त थोडं वेगळं असतं, त्यामुळे PSIचं साईडला मेन्शन केलेलं आहे. आणि DYSP मध्ये किंवा PSI मध्ये आपल्याला हाईटचा क्रायटेरिया दिलेला आहे. बाकी उपजिल्हाधिकारी वगैरे अशा बाकी पोस्टमध्ये तहसीलदार तिकडे काही हाईटचा क्रायटेरिया नसतो, तर ते या ठिकाणी दिलेले. आणि या ठिकाणी आता लेक्चरचा शेवट करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतोय, लवकरात लवकर जेवढ्या जॉईन करता येईल तेवढं तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या बॅचेस ऑलरेडी आता स्टार्ट करतोय आपण आणि बेसिक डेमो लेक्चर्स आपण स्टार्ट केलेले आहेत ऑलरेडी. आणि हा आपला आता फर्स्ट MPSCचा असा क्लास असणार आहे की ज्यामध्ये इंग्लिशमध्ये आपण कव्हर करतोय. कारण मुंबईमध्ये या ठिकाणी मला ही एक कमतरता भासली की मुलांना इंग्लिशमध्ये MPSC करायची असते, पण कोण त्यांना शिकवणारं नव्हतं, कोण नव्हतं. त्यामुळे आता आम्ही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की जसं मी मगाशी तुम्हाला मेन्शन केलं की ऑलरेडी आपण UPSCच्या मुलांसाठी ह्या गोष्टी करतोय, त्याच गोष्टी आता आपण MPSCच्या मुलांसाठी पण करणार आहे. आपल्याकडे वीकेंड बॅचेस पण आहेत, कारण काही वर्किंग प्रोफेशनलला डेली जमत नाहीये. आणि मेन म्हणजे ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड मोडमध्ये आपल्याकडे हा क्लास उपलब्ध आहे. तुम्ही ऑफलाईन येऊन पण करू शकता, ऑनलाईनमध्ये तुम्हाला लेक्चर्स मिळतील. आणि महत्त्वाचा मुद्दा कसा आहे की म्हणजे आन्सर रायटिंग वगैरे, आता समजा एखाद्याला वेळ नाहीये तर तो बाकी लेक्चर पूर्ण ऑनलाईन करू शकतो, फक्त आन्सर रायटिंग वगैरे किंवा मेंटरशिपच्या सेशनसाठी ऑफलाईन येऊ शकतो. आणि कसं आहे की तुम्हाला बाकी जे पण काही आपल्याकडनं गायडन्स मिळणार आहे ते सगळं आता तुम्हाला जर डेमो लेक्चर्स करायचे डेमो करा, फ्रीमध्ये लेक्चर्स घ्यायचे, सगळं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. या ठिकाणी मुख्य कार्यालयाचा आपला पत्ता दिलेला आहे, नंबर दिलेला आहे. सोशल मीडियाद्वारे तुम्हाला जसं आपण कनेक्ट कराल तेवढं तुम्हाला जेवढं फ्री मटेरियल अवेलेबल आहे तेवढं आम्ही करून देऊ. तर एक महत्त्वाचं या ठिकाणी अजून मुद्दा मी इथे हायलाईट करतो, वैयक्तिक मार्गदर्शन. वैयक्तिक मार्गदर्शन ईच अँड एव्हरी स्टुडंटला मिळणार आहे. असं नाही आहे की 100 लोकांना एका हॉलमध्ये कोंडलं, शिक्षक येऊन स्क्रीनवर काहीतरी बोलून जातोय, कोणालाच काही कळत नाही, मागे बसलेला झोपलाय, त्याला काही समजलं नाही काय झालं. प्रत्येक विद्यार्थी त्याच्या नावाने शिक्षक ओळखतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या इथे महत्त्वाचं काय असतं की सुपर 20 बॅचेसमध्ये आपण मुद्दाम काय करतो की कमीच्या बॅचेस घेतो. म्हणजे कमी जरी असले पण ती मुलं डायरेक्ट अधिकारीच असतात. आपल्याकडे असं नाही, गर्दी. त्यामुळे पहिल्या 20ची जी आपली बॅच आहे त्यामध्ये लवकरात लवकर तुम्हाला एनरोल करावं लागेल. नाहीतर मग कसं होईल की मग आपल्या नेक्स्ट बॅचेसमध्ये तुम्हाला जॉईन करायला मग किंवा ऑनलाईनमध्ये जॉईन व्हावं लागेल. नाहीतर मग नेक्स्ट बॅच पण आपल्या पुढे येतीलच, पण मग त्यामध्ये तुमचा तेवढा वेळ निघून जाईल डीचा. त्यामुळे जेवढ्या लवकरात लवकर तुम्हाला बॅच जॉईन करता येईल तेवढं करा. तर आजच्या सेशनमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. तरीही काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये नक्की
डाऊट्स तुमचे विचारा, तुमच्या डाऊट्सला रिप्लाय दिला जाईल. चला तर आजचं सेशन इथे संपवतो मी. धन्यवाद सगळ्यांना.